वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. विचार करा, एखादा खूप मोठ्या म्हणजे बलाढ्य जागतिक फार्मा कंपनीची विक्री एका वर्षात फक्त 12% कमी होते. 12% म्हणजे खूप मोठी घसरण नाहीये. अगदी बरोबर. पण तिचं निव्वळ नफा, ज्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो, तो थेट 86% कोसळतो. अरे बापरे, 86%? हो. हे गणित कसं शक्य आहे? डॉक्टर रेड्डीजच्या मार्च 2026च्या तिमाही निकालामध्ये नक्की असा कोणता स्फोट झालाय ज्याने बिझनेस मॉडेलची अत्यंत क्रूर बाजू जगासमोर आणली आहे? नक्कीच. आणि आज आपण याच आकड्यांमागची खरी कथा उलगडणार आहोत. बरोबर. आजच्या या नवीन आणि रंजक सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला मुख्य स्रोत आहे डॉक्टर रेड्डीज क्वार्टरली परफॉर्मन्स, अ डीप डाईव्ह इनटू मार्जिन प्रेशर हा अहवाल. विक्रीतील केवळ 12%ची घसरण कंपनीच्या नफ्याला अक्षरशः गिळंकृत करू शकते हे पाहणं कोणत्याही गुंतवणूकदारासाठी खरोखर धक्कादायक असतं. हो ना. अहवाल फक्त डॉक्टर रेड्डीजच्या एका तिमाहीच्या ताळेबंदावर प्रकाश टाकत नाहीये, तर तो संपूर्ण फार्मा उद्योगातील मार्जिन प्रेशरच्या भयंकर वास्तवाची जाणीव करून देतो. म्हणजे किमतींमधील अत्यंत छोट्या बदलामुळे मोठ्या कंपन्यांच्या नफ्याचे इमले कसे कोसळू शकतात, नाही का? अगदी तसंच. हे त्याचं एक जिवंत उदाहरण आहे. मग आपण थोडा आकड्यांकडे वळूया. घसरण नेमकी किती मोठी आहे हे समजून घेतलं तर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल. हो, सांग ना, काय सांगतोय अहवाल? तर मार्च 2025 मध्ये कंपनीची विक्री 8,528 कोटी रुपये होती. ती मार्च 2026 मध्ये 12% घटून 7,546 कोटी रुपयांवर आली. बरं. वरवर पाहता कोणत्याही जागतिक स्तरावर व्यवसाय करणाऱ्या मोठ्या कंपनीसाठी 12% महसूल कमी होणं ही काही अस्तित्वाला धोका निर्माण करणारी आपत्ती वाटत नाही. नाही वाटत, बरोबर. बाजारातील सायकलनुसार असे चढउतार होत असतात. पण जेव्हा आपण नफ्याकडे पाहतो ना, तेव्हा चित्र अत्यंत भयावह दिसतं. इबिडा आणि नेट प्रॉफिटचे आकडे खूपच खराब आहेत. खूपच. ऑपरेटिंग नफा, ज्याला आपण इबिडा म्हणतो, तो 1,998 कोटी रुपयांवरून थेट 81% खाली पडून फक्त 382 कोटी रुपयांवर आला. बापरे, 81% ड्रॉप. आणि निव्वळ नफा बघा, 1,587 कोटींवरून चक्क 86% कोसळून फक्त 221 कोटी रुपये राहिला. आणि याचा थेट फटका त्यांच्या EPSला म्हणजे प्रतिशेअर कमाईला बसला आहे. हो, तो आकडाही माझ्याकडे आहे. 19 रुपये 9 पैशांवरून तो थेट 2 रुपये 65 पैशांपर्यंत खाली आलाय. इथे फक्त इयर ऑन इयर म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेत झालेली घसरण नाहीये, तर क्वार्टर ऑन क्वार्टर आकडेही अत्यंत वेगाने खाली आलेत. म्हणजे डिसेंबर 2025च्या तुलनेत? हो, डिसेंबरच्या तुलनेत विक्री 8,753 कोटींवरून 7,546 कोटींवर आली आणि नफा 1,190 कोटींवरून थेट 221 कोटींवर आलाय. हे आकडे तर बिझनेस मोमेंटम किती वेगाने ब्रेक झालाय हे दाखवतात. नक्कीच. जेव्हा अवघ्या 3 महिन्यात नफ्यात एवढी मोठी पोकळी निर्माण होते ना, तेव्हा व्यवसायाच्या मूळ रचनेतच काहीतरी गंभीर अडचण निर्माण झाली आहे हे स्पष्ट होतं. मला ना हे सगळं ऐकताना एव्हिएशन इंडस्ट्रीची म्हणजे विमान वाहतूक क्षेत्राची आठवण येते. बरं, म्हणजे कसं? हे अगदी एखाद्या बोईंग 747 विमानासारखं आहे. हो. समजा मुंबईहून न्यूयॉर्कला विमान नेण्याचा खर्च आहे. इंधन, पायलट्सचा पगार, मेंटेनन्स, हा खर्च पूर्णपणे फिक्स्ड असतो. हो, विमान उडालं की तो खर्च लागणारच. अगदी. जर विमान 100% भरलेलं असेल तर प्रत्येक अतिरिक्त प्रवाशाकडून मिळणारा पैसा थेट नफ्यात जातो. हो. आणि नफा प्रचंड असतो. हा, बरोबर. पण जर तिकिटाचे दर थोडे कमी झाले किंवा 12% प्रवाशांनी तिकीट रद्द केलं तर विमान उडवण्याचा तो फिक्स्ड खर्च 1 रुपयाने कमी होत नाही. म्हणजे त्या 12% महसुलाच्या घसरणीमुळे नफ्याचं मार्जिन थेट 80 ते 90% पुसलं जातं. अगदी तेच. फार्मा कंपन्यांचं मॉडेल ही याच हाय फिक्स्ड कॉस्ट आणि लो मार्जिनल कॉस्टवर चालतं ना. हो, फार्मास्युटिकल उद्योगाची रचनाच तशी आहे. तुम्हाला एखादं नवीन औषध किंवा कॉम्प्लेक्स जेनेरिक बनवायचं असेल तर सुरुवातीला कोट्यावधी रुपये रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करावे लागतात. शिवाय अमेरिकन FDAचे नियम आणि कंप्लायन्स. हो ना. US FDAच्या अत्यंत कठोर मानकांनुसार चालणाऱ्या फॅसिलिटीजचा देखभाल खर्च प्रचंड असतो.
हे सगळे फिक्स कॉस्ट्स आहेत. एकदा का औषध तयार होऊन बाजारात आलं की दुसरी गोळी बनवण्याचा मार्जिनल कॉस्ट अगदी नगण्य असतो. पण जेव्हा बाजारात किमती घसरतात तेव्हा तो फटका थेट बॉटम लाईनला म्हणजेच निव्वळ नफ्याला बसतो. कारण तुम्ही तुमचे कारखाने रातोरात बंद करू शकत नाही. अगदी बरोबर. शास्त्रज्ञांना कामावरून काढू शकत नाही किंवा सुरू असलेले R&Dचे प्रकल्प अचानक अर्ध्यावर सोडून देऊ शकत नाही. इथे मला एक गोष्ट प्रकर्षाने खटकतीये. मी तो अहवाल वाचत होते. त्यात व्यवस्थापनाने अत्यंत कमकुवत परिचालन कामगिरी आणि संभाव्य किमतींवरील दबाव म्हणजे पॉसिबल प्राइसिंग प्रेशर ही मुख्य कारणे सांगितली आहेत. हो, प्राइसिंग प्रेशर हा मोठा मुद्दा आहे. पण आपण जाणतोच की अमेरिकेसारख्या बाजारात प्राइसिंग प्रेशर नेहमीच असतं. तिथले जे PBM आहेत म्हणजे फार्मसी बेनिफिट मॅनेजर्स, ते जेनेरिक औषधांच्या किमती सतत खाली खेचत असतात. हो, ते तर त्यांचं कामच आहे. मग डॉक्टर रेड्डीज सारख्या अत्यंत अनुभवी आणि बलाढ्य कंपनीला या तीव्र दबावाचा आधीच अंदाज कसा आला नाही? हे संकट अचानक उद्भवले आहे की ही एक मोठी स्ट्रक्चरल समस्या आहे जी आतापर्यंत लपवली जात होती? कसं ना, अमेरिकेच्या जेनेरिक बाजाराची रचना गेल्या काही वर्षांत खूप वेगाने बदलली आहे. पूर्वी अनेक छोटे खरेदीदार होते, त्यामुळे फार्मा कंपन्यांना किमती ठरवताना थोडं स्वातंत्र्य होतं. आणि आता तिथे खरेदीदारांचे मोठे कन्सोर्टियम्स किंवा सिंडिकेट्स तयार झाले आहेत. म्हणजे 3-4 मोठ्या संस्था मिळून संपूर्ण अमेरिकेतील 80 ते 90% जेनेरिक औषधांची खरेदी करतात. बापरे, म्हणजे त्यांची बाईंग पॉवर खूपच जास्त असणार. प्रचंड असते. जेव्हा त्यांच्याकडे एवढी मोठी ताकद येते तेव्हा ते डॉक्टर रेड्डीज किंवा इतर कोणत्याही भारतीय फार्मा कंपनीला थेट सांगतात, एकतर तुम्ही तुमची किंमत 20% कमी करा, नाहीतर आम्ही तुमचा मालच घेणार नाही. मग कंपन्यांना त्यांचा मार्केट शेअर टिकवण्यासाठी नाईलाजाने अत्यंत कमी मार्जिनवर औषधं विकावी लागतात. हो, व्यवस्थापनाने जो कमकुवत परिचालन कामगिरीचा उल्लेख केला आहे तो याच असमर्थतेतून येतो. जिथे व्हॉल्यूम जरी टिकवता आला तरी व्हॅल्यू अत्यंत वेगाने नष्ट होत आहे. आणि जर आपण अहवालातील बारकावे पाहिले तर हे फक्त अमेरिकेच्या बाजारापुरतं मर्यादित नाहीये. बरोबर. जेव्हा तुमच्या एकूण पोर्टफोलिओमधील मार्जिन आकुंचन पावतात तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या भविष्यातील गुंतवणुकीवरही होतो. पण मला एका शब्दाने जास्त विचार करायला लावला. कोणता शब्द? अहवालात असं स्पष्ट म्हटलंय की चालू तिमाही कमकुवत दिसतीये ती प्रामुख्याने कमी मार्जिन आणि संभाव्य किमतीच्या दबावामुळे. हा पॉसिबल किंवा संभाव्य शब्द वापरणं मला थोडं बचावात्मक वाटतं. म्हणजे डिफेन्सिव्ह वाटतंय तुला? हो ना. 86% नफा पडल्यानंतरही जर मॅनेजमेंट संभाव्य किमतीचा दबाव म्हणत असेल तर कदाचित त्यांना स्वतःलाही या घसरणीचा तळ कुठे आहे हे माहीत नाहीये. हा व्यवस्थापनाचा एक अत्यंत सावध पवित्रा असू शकतो. कशामुळे? जेव्हा नफा एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडतो तेव्हा बाजार प्रचंड वेगाने प्रतिक्रिया देतो. शेअर होल्डर्स घाबरतात, पॅनिक सेलिंग होऊ शकतं. तेही आहे. त्यामुळेच अहवालाने हे स्पष्ट केले आहे की अल्पावधीत या निकालांमुळे शेअर बाजारात अस्थिरता राहील आणि बाजाराचा दृष्टिकोन काही काळ नकारात्मक ते सावध असू शकतो. म्हणजे गुंतवणूकदार आता वाट पाहत आहेत की हा किमतीचा दबाव फक्त एका तिमाहीचा ब्लिप आहे की एक दीर्घकालीन ट्रेंड. बरोबर. जर पुढच्या तिमाहीतही किमती घसरत राहिल्या तर हे सिद्ध होईल की ही एक स्ट्रक्चरल अडचण आहे आणि त्यावर तात्काळ कोणताही उपाय नाहीये. पण या सगळ्या अंधकारात अहवालाने कंपनीच्या काही मजबूत बाजूही अधोरेखित केल्या आहेत. म्हणजे सगळंच काही संपलेलं नाहीये. नाही, अजिबात नाही. डॉक्टर रेड्डीज खूप मोठी कंपनी आहे. हो, डॉक्टर रेड्डीज ही अजूनही जागतिक स्तरावर उपस्थिती असलेली एक अत्यंत मजबूत फार्मा कंपनी आहे. अहवाल सांगतो की जागतिक स्तरावर औषधांची दीर्घकालीन मागणी भक्कम आहे. लोक आजारी पडणे थोडेच थांबवणार आहेत. नक्कीच. तसेच कंपनीचा आकार आणि त्यांचा ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट अत्यंत मजबूत आहे. हे सकारात्मक मुद्दे नक्कीच आहेत. हो, मजबूत ताळेबंद असण्याचा सर्वात मोठा फायदा असा होतो की जेव्हा संपूर्ण उद्योगावर किमतीचा दबाव असतो आणि मार्जिन कमी होतात तेव्हा कमकुवत कंपन्या बाजारातून बाहेर फेकल्या जातात. ज्यांच्यावर जास्त कर्ज आहे त्यांना तग धरणे कठीण जाते. अगदी बरोबर. पण डॉक्टर रेड्डीजकडे कॅश रिझर्व्हज आहेत, कर्ज कमी आहे. त्यामुळे ते या कठीण काळातून तरुण जाऊ शकतात. ते बाजारात टिकून राहू शकतात. आणि जेव्हा स्पर्धक कमी होतील तेव्हा पुन्हा एकदा किमती वाढवण्याची संधी त्यांना मिळू शकते. पण इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. ताळेबंद मजबूत असणं हा एक चांगला शॉक ॲब्झॉर्बर असू शकतो, पण तो काही इंजिन नक्कीच नाहीये. म्हणजे
जेव्हा तुमची सध्याची नफा मिळवण्याची गती 86% कमी होत आहे तेव्हा नुसता मजबूत ताळेबंद किती काळ तग धरणार? हां, बरोबर आहे तुझा मुद्दा. कॅश रिझर्व्हज तुम्हाला फक्त जिवंत ठेवतात, पण पुढे जाण्यासाठी, नवीन R&D प्रकल्पांसाठी आणि भागधारकांना परतावा देण्यासाठी जे इंधन लागतं ते तर ऑपरेटिंग कॅश फ्लोमधूनच यायला हवं ना. नक्कीच. जर मूळ जेनेरिक बिझनेसचं रक्तबंबाळ झालं असेल आणि मार्जिन नष्ट झाले असतील तर ताळेबंदावर विसंबून राहणं हे थोडं आत्मघाती ठरू शकतं. तुम्ही तुमच्या जमा केलेल्या पुंजीवर किती काळ व्यवसाय चालवणार? हे अगदी अचूक विश्लेषण आहे. ताळेबंद तुम्हाला फक्त वेळ विकत घेऊन देतो. त्या वेळेचा वापर करून तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे मॉडेल दुरुस्त करावे लागते. होय. आणि म्हणूनच अहवालात भविष्यातील वाढीच्या ट्रिगर्सवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अहवालानुसार भविष्यातील अमेरिकन लॉन्चेस आणि देशांतर्गत वाढ हेच महत्त्वाचे ट्रिगर्स आहेत. म्हणजे अमेरिकेच्या बाजारात येणारी नवीन उत्पादने आणि भारताच्या डोमेस्टिक मार्केटमधील वाढ हां. हेच आता कंपनीला या संकटातून बाहेर काढू शकतात. हो, पण हा रस्ता सोपा नाही आहे. तेच मला म्हणायचं होतं. हे फ्युचर लॉन्चेस ऐकायला जेवढे सोपे वाटतात ना तेवढे ते प्रत्यक्षात नसतात. फार्मा उद्योगात, विशेषतः अमेरिकेच्या बाजारात नवीन आणि गुंतागुंतीची औषधे लॉन्च करणं हे खूप बायनरी असतं. म्हणजे 0 किंवा 1, एकतर हिट किंवा फ्लॉप. तुम्ही वर्षानुवर्षे रिसर्चवर कोट्यवधी उपडे खर्च करता, त्यानंतर मंजुरीसाठी FDA कडे अर्ज करता. जर मंजुरी मिळाली आणि बाजारात वेळेवर लॉन्च करता आलं तर तुम्हाला पहिल्या 6 महिन्यात प्रचंड नफा मिळतो. ज्याला आपण फर्स्ट टू फाईल ॲडव्हान्टेज म्हणतो. अगदी बरोबर. पण जर मंजुरी मिळाली नाही किंवा लॉन्चला थोडाही उशीर झाला आणि तोपर्यंत दुसऱ्या स्पर्धकाने औषध आणलं तर तुमचा सगळा खर्च पाण्यात जातो. त्यामुळे फक्त भविष्यातील संभाव्य उत्पादनांवर विसंबून राहणे ही एक मोठी जर-तरची रणनीती नाहीये का? वाळवंटात पावसाची वाट पाहण्यासारखं वाटतंय मला हे. बघायला गेलं तर फार्मास्युटिकल व्यवसाय हा मुळातच उच्च जोखमीचा म्हणजे हाय रिस्क व्यवसाय आहे आणि म्हणूनच कंपन्या पोर्टफोलिओ अप्रोच वापरतात. म्हणजे अनेक औषधांवर एकत्र काम करणं. हो, ते एकाच वेळी 50 वेगवेगळ्या औषधांवर काम करत असतात, या आशेने की त्यातली 5 तरी यशस्वी ठरतील आणि मोठा नफा मिळवून देतील. बरोबर आहे. ज्यांना आपण कॅश काऊज म्हणतो त्यांचे मार्जिन वेगाने कमी होत आहे. त्यामुळे नवीन औषधांवर आता जास्त दबाव आहे. अगदी. जर ह्या नवीन लॉन्चेसमध्ये थोडाही उशीर झाला तर नफ्याची दरी आणखी रुंदावू शकते आणि म्हणूनच देशांतर्गत वाढीचा म्हणजे भारताच्या मार्केटचा मुद्दा येथे अत्यंत कळीचा ठरतो. भारताचा देशांतर्गत बाजार हा खरोखरच अनेक फार्मा कंपन्यांसाठी एक मोठा आधारस्तंभ राहिलाय. भारतीय बाजारात ब्रँडेड जेनेरिक्स चालतात. हो, इथे ब्रँड व्हॅल्यू खूप महत्वाची असते. आणि इथे अमेरिकेसारखे मोठे खरेदीदार सिंडिकेट्स नाहीत जे किमतीखाली खेचतील. इथे डॉक्टर औषध लिहून देतात आणि रुग्ण ते खरेदी करतात. त्यामुळे भारतीय बाजारात मार्जिन थोडे जास्त स्थिर असतात आणि कंपनीला किमती ठरवण्याचे स्वातंत्र्य बऱ्यापैकी असते. आणि याच कारणामुळे डॉक्टर रेड्डी सारख्या कंपन्या आता भारतीय आणि इमर्जिंग मार्केट्सवर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत. पण इथे एक मेख आहे. ह्या बाजारांचा आकार अमेरिके मोठा नाहीये. व्हॉल्यूमचा फरक आहे. हो, तुम्हाला अमेरिकेत जे प्रचंड व्हॉल्यूम आणि सुरुवातीचे मोठे मार्जिन मिळतात ना, ते भारतीय बाजारात रातोरात मिळवणं शक्य नसते. म्हणजे भारताची बाजारपेठ स्थिरता देऊ शकते, पण अमेरिकेची बाजारपेठच त्यांना परत वेगाने वाढीकडे नेऊ शकते. अगदी बरोबर. अहवालाने हे स्पष्ट केले आहे की जर मार्जिन सुधारले आणि वाढ परत आली तरच दीर्घकालीन चित्र स्थिर होऊ शकतं. हा जर खूप मोठा आहे. जर मार्जिन सुधारले तरच. याचा अर्थ असा की जोपर्यंत प्रत्यक्ष आकड्यांमध्ये सुधारणा दिसत नाही तोपर्यंत बाजारातील साशंकता कायम राहील. हो, मार्केट तसंही खूप सेन्सिटिव्ह असतं. गुंतवणूकदार आता केवळ व्यवस्थापनाच्या आश्वासनांवर अवलंबून राहणार नाहीत. त्यांना पुढच्या तिमाहीत इबिडा मार्जिन परत डबल डिजिट्समध्ये आलेले पाहिजे आहेत. आणि म्हणूनच या अहवालाचा सूर असा आहे की अल्पकालीन चित्र अत्यंत आव्हानात्मक आहे. या घसरणीमुळे कंपनीच्या व्हॅल्युएशनवर मोठा दबाव राहील. जोपर्यंत कंपनीच्या खर्चात कपात होऊन किंवा नवीन हाय मार्जिन उत्पादने बाजारात येऊन ऑपरेटिंग लिव्हरेज पुन्हा त्यांच्या बाजूने काम करत नाही तोपर्यंत शेअरच्या किमतीत मोठी सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे हा एक टर्नअराउंड काळ असू शकतो. हो, आणि ज्यामध्ये व्यवस्थापनाच्या निर्णय क्षमतेचा खरा कस लागणार आहे. आजच्या या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की डॉक्टर रेड्डीजसाठी मार्च 2026ची तिमाही ही केवळ एका आर्थिक वर्षाचा शेवट नव्हती, तर ती एका अत्यंत कठू वास्तवाची जाणीव होती. नक्कीच.
विक्रीतील 12% घट नफ्यातील 86% भाग कसा खाऊन जातो हे आपण त्या बोईंग 747च्या उदाहरणातून समजून घेतलं. आणि अमेरिकेतील पीबीएम्सची मक्तेदारी आणि त्यामुळे जेनेरिक औषधांवर येणारा सततचा किमतीचा दबाव यामुळे व्यवसायाचा गाभा कसा हादरून जातो हे पण आपण पाहिलं. हो, मजबूत ताळेबंद असूनही जोपर्यंत ऑपरेटिंग कॅश फ्लो सुधारत नाही तोपर्यंत भविष्य अंधकारमय राहू शकतं. हा मुद्दाही खूप महत्वाचा होता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भविष्यातील वाढ ही पूर्णपणे अमेरिकेतील नवीन गुंतागुंतीच्या जेनेरिक्सच्या मंजुरीवर आणि भारतीय बाजारातील वाढीवर अवलंबून आहे. हा रस्ता सोपा नाहीये. कारण यात अनेक रेग्युलेटरी आणि स्पर्धात्मक अडथळे आहेत. बरोबर. पण जर कंपनीने यातून यशस्वीपणे मार्ग काढला तर त्यांचा पाया निश्चितच मजबूत आहे. पण या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी डॉक्टर रेड्डीजच्या या 86% नफा घसरणीतून मला एक अत्यंत मोठा आणि गंभीर प्रश्न भेडसावत आहे. हा प्रश्न फक्त एका कंपनीच्या ताळेबंदापुरता मर्यादित नाहीये. हां, कोणता प्रश्न? हा प्रश्न आपल्या संपूर्ण जागतिक आरोग्य सेवेच्या दिशेवर प्रश्नचिन्ह उभा करतो. विचार करा, जर डॉक्टर रेड्डीज सारख्या बलाढ्य आणि कार्यक्षम कंपनीला किमतीच्या दबावामुळे सामान्य अत्यावश्यक जेनेरिक औषधांमधून नफाच मिळत नसेल तर पुढे काय होईल? हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. या कंपन्या व्यवसाय करण्यासाठी अस्तित्वात आहेत, समाजसेवा करण्यासाठी नाही. जर त्यांना सामान्य गोळ्या बनवण्यातून तोटा होत असेल तर भविष्यात या कंपन्या अत्यावश्यक पण कमी नफा देणाऱ्या औषधांचं उत्पादनच हळूहळू कमी करतील का? आणि फोकस हाय मार्जिन औषधांवर जाईल. अगदी तेच. आपला संपूर्ण पैसा, संपूर्ण रिसर्चचा फोकस फक्त अत्यंत महागड्या, दुर्मिळ आजारांवरील स्पेशालिटी ड्रग्सकडे वळवतील का, जिथे त्यांना हवे तसे मार्जिन मिळू शकते? बापरे, असं झालं तर सामान्य माणसाचं काय होणार? तोच तर प्रश्न आहे. जर असे झाले तर सामान्य माणसाला लागणारी रोजची औषधे कोण बनवणार? आणि ती जर दुर्मिळ झाली तर त्यांची किंमत किती वाढेल? नक्कीच, हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हे केवळ एका आर्थिक अहवालाचे आकडे नाहीत, तर जागतिक फार्मा उद्योगात होऊ घातलेल्या एका मोठ्या बदलाची चाहूल असू शकते. एका कंपनीला बसलेला हा नफ्याचा फटका भविष्यात सामान्य रुग्णांच्या खिशाला किती मोठा फटका देईल यावर नक्की विचार करा. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.